कार नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज छान असं ना डोक्याला लावायचं तेल करायचं आहे, एक आयुर्वेदिक तेल करतोय आपण। तर त्याची रेसिपी शेअर करणार आहे, सामान दाखवते काय काय घेतलंय इथं। हे निर्माल्याची जास्वंदाची फुलं आहेत, अंगारकी संकष्टी दिवशी घातलेली। इथं थोडीशी तुळशी घेतल्या, पानं, कांदा घेतलाय एक टरफला सहित, भरपूर कढीपत्ता घेतलाय। इथं 2 घेतल्यात ही पानं कोरफडीची, बारीक अशी कट करून घेतल्यात बघा। अजून थोडीशी ताजी फुलं घालणार आहे, कढीपत्ता, कांदा चिरून घेतलाय सालसहित। इथं तुळशीची पानं घेतलीत ही 2 ढाप्या, एवढं घालायचं आहे। आता इथं आम्ही आयुर्वेदिक तेल करायला लागलोय। माझे केस कसे वाढलेत तुम्ही बघू शकताय, आणि सगळ्यांचेच वाढतील असं पण काही नाही बरं का। ज्यांच्या केसाला वाढ आहे ते वाढू शकतात, आणि थोडे जरी बाकीच्यांचे पण वाढलेत तरी पण काही हरकत नाही, म्हणून आम्ही करायला लागले केसांचं तेल। तर आता इथं रेसिपी शेअर करतोय आम्ही। पाव किलोचे आहेत बहुतेक, आहे की नाही? शुद्ध कोकोनट, हां शुद्ध कोकोनट ऑइल। आता हे पाव किलोच्या 4 पिशव्या, म्हणजे 1 किलो तेल आहे हे। हां 1 किलो तेल, हळूहळू घालव। कसली यांचं पण जरा घेतो शूटिंग। काय खरडा करायचं चाललंय इकडे, काय चाललंय यांचं, मला काय न्यायचं ते भरायचं चाललंय। इथं गुरुवार आहे, अभिषेकाची तयारी। 1 किलो शुद्ध खोबरेल तेलापासून, आणि ते पण लोखंडी कढईमध्ये आयुर्वेदिक तेल बनवते। चला 2 दिवस कसे गेले कळालंच नाही, खूप एन्जॉय केला, भरपूर देवदर्शन वगैरे झालं, खाणं पिणं भरपूर झालंय, वेट लॉस तर सगळा बट्ट्या बोळ झालाय। आता टाक कांदा, कढीपत्ता उडू शकतोय, हळूहळू टाक बाई। फुलं टाक, आता जरा चुरगळून टाक फुलं, चुरगळून म्हणजे तोडून टाक की अशी। हां कढीपत्ता टाकले ना, एक पान बघूया उडते काय। ही कोरफड टाक, फुलं नंतर शेवटी टाक्या। हां ते उडू शकते, दुधावर जरा झाक। आता मेथ्या, बारीक कर गॅस, जरा टाकून बघ उडतंय काय, एकदम फडफड उडल, ताट झाकायला पाहिजे। हां आता फुलं टाक, हलवायला 1 चम्मच पाहिजे। फुलं थांब की जरा, अशी नको टाकूस, धर्मी टाक। तेला त्या कढीपत्ता उडत नाही, फ्रेश फुलं आहे। 2 द्या, 2 बास, भरपूर फुलं मिळाली आहे की नाही, आणि फ्रेश पण मिळाली। विशेष गोष्ट काय माहिती काय, खोबरेल तेलामध्ये कढीपत्ता असं तडतडत नाही। हां गोड तेलात लगेच उडते, आणि आपलं खायचं तेल असते त्याच्यामध्ये लगेच तडतड उडते। हे दांड्यासही टाक, किती मिनिटं ही करायचं? पानं पण टाकली तरी चालतात जास्वंदीची बरं का। हां तेल किती मिनिटं ठेवायचे? हे आता आपोआप त्याचा जरा कलर चेंज होते की, आता फुलांचा कलर चेंज झाला, पानांचा झाला, साधारण 15 मिनिटं तरी अगदी मंद गॅसवरती शिजवायची। आता म्हणजे तेल उकळलंय, बारीक गॅस करून ठेवायचं। हां आता हे उकळते, पानांचा कलर चेंज होते, मेथ्याचा अर्क उतरतोय त्यामध्ये, सगळे हे जिन्नस आपण घातलेत ना, तर ह्याचा सगळा अर्क उतरला पाहिजे। मंद गॅसवरती आपण 15 मिनिटं शिजवायचं तेल, तेलाचा कलर पण बदलतोय, ह्या सगळ्या जे आहेत वस्तू त्यांचा कलर उतरतोय त्यामध्ये। आता आमच्याकडे आवळा नव्हता, आवळा आम्ही घातला नाही, जर आवळा मिळाला तर 1-2 आवळे घालायचे, ते पण चांगलं आहे। चांगलं आहे, सगळंच केसासाठी चांगलं आहे। लोखंडाची कढई घेतल्या, आणि लोखंडाच्या कढईमध्ये अजून म्हणजे ते तेल चांगलं बनण्यासाठी मदत होते। हे सगळे जिन्नस ओले आहेत, आणि त्यामध्ये कोरफड जास्त घेतले म्हणून फेस आला आहे या तेलाला। थोड्या वेळानंतर हा फेससुद्धा खाली बसतो, आणि प्लेन असं तेल तयार होण्यासाठी कलर पण छान येतो बघा। फेस चांगलाच आहे। कसलं भारी झाले बघा, 1 नंबर तेल तयार झाले, आणि आता थंड पण झाले। तुम्हाला मी हे दाखवायसाठी
तेल आता करून जवळजवळ 1-1.5 तास तरी झालं आहे आणि थंड झालं आहे तेल. आता हे चांगलं गाळून घेते आणि एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. हे तेल इथं सगळ्यांना ना 1 महिना तरी जाऊ शकतं, कारण 4 ते 5 जणी आहेत लावणाऱ्या आणि छान अशी वाढ होईल केसांची मस्त. किती भारी झाले. हे आता बरणीमध्ये भरून ठेवायचं, काचेच्या बरणीमध्येच भरून ठेवायचं काय असतात की आपल्याकडं, आणि लावायचं. झालंय छान असं तेल करून आणि आता तुम्हाला दाखवलंय पण. भरपूर दिवस हे चालणार आहे आणि इथं बरेच जण आहेत त्यामुळे मी केलंय तेल. आणि मी पण थोडं बघूया नेईन किंवा नाही नेईन, मी तिथं करू शकते, पण यांना करून दिलं. रेसिपी पण तुम्हाला शेअर करायची होती. आणि छान अगदी केसवाढीसाठी चांगलं उपयुक्त असं तेल आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पण ही तेलाची रेसिपी करायची असेल तर करू शकता, किंवा माझ्याकडनं कुणाला पाहिजे असेल तर तशी पण कमेंट करू शकता, मी पोस्ट करू शकते तुम्हाला. चला बाय बाय. हे एवढं झाले तेल.